या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर, सोलापूर। 2 दिवसांपूर्वी लागलेल्या नगरपालिकेच्या निकालामध्ये अनेकांच्या नजरा या माळशिरस तालुक्यातील अकलूज नगरपालिकेकडे होत्या। या ठिकाणी माजी आमदार राम सातपुते यांनी अकलूज नगरपालिकेत शरदचंद्र पवार पक्षाच्या मोहिते पाटील गटाला जोरदार आव्हान दिले होते। या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला असला तरी मोहिते पाटलांच्या अकलूज बालेकिल्ल्यात भारतीय जनता पार्टीने तब्बल 10,000 मते घेतली। भाजपचे 4 नगरसेवक निवडून आले असून 7 नगरसेवक किमान 50च्या फरकाने पराभूत झाले आहेत। त्यामुळे अकलूज मध्ये सुद्धा आता भारतीय जनता पार्टी आपले पाय भक्कम रोवत असल्याचे सिद्ध होत आहे। या निकालानंतर राम सातपुते यांच्याबद्दल पोस्ट व्हायरल झाले आहेत की अकलूज नगर परिषद निवडणूक म्हणजे केवळ एक स्थानिक निवडणूक नव्हती, ती 70 वर्षांपासून चालत आलेल्या राजकीय सत्तेला थेट आव्हान देणारी लढाई होती। मोहिते पाटील यांची सत्ता दहशत अशी होती, गेल्या अनेक वर्षात इतर पक्षांनी तिथे प्रवेश करण्याचाही विचार केला नाही। एक काळ असा होता की अकलूज मध्ये भाजपला साधा बूथ प्रमुख मिळणेही अवघड होते। कार्यकर्त्यांवर दबाव, भीतीचे वातावरण, सत्तेचा वापर करून विरोधकांना दडपण्याची परंपरा होती। अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीने आमदार रामभाऊ सातपुते यांच्या नेतृत्वात ही निवडणूक ताकदीने लढवण्याचा निर्णय घेतला। एका बाजूला पैसा, 70 वर्षांची मक्तेदारी, दहशत, दबाव, तर दुसरीकडे रामभाऊ सातपुते यांचे नेतृत्व आणि भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता अशी ही निवडणूक होती। स्वतःला राज्याचे पुढारी समजणारे सगळे नेते मंडळी, त्यांचं कुटुंब अकलूज गल्लीबोळात फिरत होतं। जिथं भारतीय जनता पार्टी अत्यल्प प्रमाणात होती तिथं भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला जवळपास 10,000 मते मिळाली। 4 नगरसेवक भाजपचे निवडून आले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अकलूज मधील जनतेमध्ये दहशतीचं वातावरण संपलं। हाच मोठा विजय आहे। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कधीच पराभूत होत नसतो, तो त्या निवडणुकीतून शिकत असतो, पुढे चालत असतो, संघर्ष करत असतो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।